हाय, मी सोनल आणि खरं सांगू तर मी माझ्या आयुष्यातला पहिला बेसनाचा लाडू परदेशात बनवला. दिवाळीची तयारी म्हणाली की फराळ आणि त्यात बेसनाचा लाडू तर आलाच हवा. थोडी घाबरली होती, पण मनाला म्हटलं जमेल सोनल. म्हणून मम्मीला व्हिडिओ कॉल करत करत बनवले की लाडू आणि एकदम टॉप क्लास निघाले. म्हणून वाटलं तुमच्याबरोबर हा अनुभव शेअर करावा. तर जरा सुरुवात करूया. एका कढईत गॅसवर बेसन मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्या. त्याचा सुगंध आणि रंग चेंज होताना दिसेल तुम्हाला, एकंदरीत 10 मिनिटात. मग बेसन चाळून घ्या, ज्याने गुठळ्या होणार नाहीत. एका कढईत तूप घालून त्याला वितळून त्यात भाजलेलं बेसन घाला, पण संपूर्ण नाही तर बॅचेसमध्ये. ह्याने बेसनला मिक्स व्हायला मदत होईल. या कृतीला किमान 12 ते 15 मिनिटं लागतील. आणि जसं स्क्रीनवर दिसतंय तसं प्रत्येक स्टेजला बेसन टेक्स्चर आणि कलर चेंज करत राहील. म्हणून घाबरू नका आणि एक्स्ट्रा तूप किंवा बेसन ॲड करायला जाऊ नका. तुमच्या बेसनाला थोडं ग्लेज दिसू लागलं की समजायचं बेसन छान भाजून झालंय. त्यानंतर त्या मिक्सरला एका परात किंवा प्लेटमध्ये काढून थोडं थंड करून घ्या आणि सोबतच वेलची पूड आणि पिठी साखर घालून त्याला एकजीव करून घ्या. आणि आता येतो माझा आवडता भाग, तो म्हणजे लाडू गोल वळवण्याचा. जशी मी लहानपणी मम्मीला मदत करायची, तसाच आनंद आज मला पुन्हा मिळाला. पुढच्या दिवाळीत नक्की ट्राय करून पहा हे बेसनाचे लाडू आणि नाही जमलं तर सांगा मला कमेंट्समध्ये.